नाशिक माणिकराव कोकाटे, कृषी मंत्री सर्वप्रथम मीडियाचे स्वागत करतो। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शेतकरी आणि माझ्या वतीने शुभेच्छा देतो। आई तुळजाभवानी त्यांना चांगले आरोग्य देवो। मी योजना लॉन्च करतोय। 5,000 कोटी भांडवली गुंतवणूक करण्याची मंजुरी होती। आज त्याचा GR काढला। पायाभूत सुविधा करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, पीक विधिकरण करणे, मूल्य साखळी बळकट करणे, हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्याचा योजनेचा उद्देश। देशी गायीच्या पासून खत निर्मितीबाबत सुद्धा आम्ही काम करतोय। योजनेत काही त्रुटी आढळून आल्या तर आम्ही दूर करू। योजनेची घोषणा करत डॅश न्यूज मराठी प्रतिनिधी एजाज शेख, नाशिक। इथं पाय कधी राहायचं टेबलचा पाय थोडा काय अरे लय लागले आता जाऊ का सुरू हा बोला एक मिनिट सर्वप्रथम मीडियाचे जेवढे सर्व प्रतिनिधी आहेत त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्याच्या वतीने, माझ्या वतीने, माझ्या कुटुंबियाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। त्यांच्या हातून महाराष्ट्राची, देशाची, राज्याची मोठ्या प्रमाणात भरभराट हो, आई तुळजाभवानी त्यांना चांगलं आरोग्य देवो अशा प्रकारे परमेश्वरांनी प्रार्थना करतो। आणि आजच्या या तारखेच्या त्यांच्या वाढदिवसाच्या दिनानिमित्त कृषी विभागाने कृषी समृद्धी योजनेचं जे लॉन्चीकरण त्यासाठी आपल्याला जे बोलवलं आहे ती एक योजना या ठिकाणी आम्ही लॉन्च केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 5,000 कोटी रुपये भांडवली गुंतवणूक करण्यासंदर्भात या अगोदर कॅबिनेटने मान्यता दिली आहे, परंतु आता त्याचा GR काढणं या ठिकाणी बाकी होतं। तो GR आजच्या तारखेला या ठिकाणी निघालेला आहे। त्या GRची एक कॉपी मी या ठिकाणी आपल्याला दिली आहे। त्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्यामध्ये आपल्याला सर्वांना या ठिकाणी त्याच्यामध्ये योजना आहेत, परंतु ह्या योजनेचा मुख्य उद्देश जो आहे कृषी क्षेत्रामध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, पीक विविधीकरण करणे, मूल्य साखळी बळकट करणे, तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे हा कृषी समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश आहे। यामध्ये अनेक घटक या ठिकाणी आपण इन्क्लूड केलेले आहेत। सर्वांचंच या ठिकाणी नामोल्लेख करणं कदाचित वेळेअभावी शक्य होणार नाही। आणि प्रायोगिक प्रात्यक्षिके, ज्ञान संशोधन व नवोन्मेष, त्याचप्रमाणे प्रशिक्षण व क्षमता विकास अशा वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांसाठी ड्रीप इरिगेशन, क्रॉप कव्हर, मल्चिंग पेपर, गोडाऊन्स, त्याचप्रमाणे कोल्ड स्टोरेज, पिकासाठी बॅगेज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आतापर्यंत केंद्र सरकार या रासायनिक खतासाठी 1,90,000 कोटी रुपयाची जी सबसिडी अनुदान देतं त्या धर्तीवर विचार केला दर वर्षाला 5 ते 7% या ठिकाणी वाढ या रासायनिक खतामध्ये होते। एकीकडे राज्य सरकार शेती नैसर्गिक शेती करावं किंवा ऑर्गॅनिक शेती करावी अशा प्रकारचा आग्रह धरत असताना दुसरीकडे मात्र रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या संदर्भातलं ऑर्गॅनिक शेती संदर्भात किंवा नैसर्गिक शेती संदर्भामध्ये जी औषधं आणि बी बियाणं आहेत त्यासाठी आपण अनुदान या ठिकाणी सुरू करतो आहोत। मागच्या कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली होती की आपण शेतीसाठी आपण जे काही स्लरी किंवा या ठिकाणी मूत्र तयार करतो, जे काही शेतकरी तयार करतात
त्यावर त्यांना अनुदान देणं आवश्यक आहे. तोपर्यंत त्यांना प्रोत्साहन मिळणार नाही, तोपर्यंत सेंद्रिय शेती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रात सुरू होणार नाही. आणि मग त्या धर्तीवर अजितदादांनी लगेच सांगितलं की देशी गायीच्या संदर्भामध्ये हा निर्णय या ठिकाणी योग्य पद्धतीने राबवण्यात यावा. आणि म्हणून पुण्याला देशी गायीचं संशोधन प्रशिक्षण या संदर्भात मी गेलो असता त्याच ठिकाणी माननीय कृषी आयुक्त मांढरे साहेब यांना सूचना गेल्या आणि त्या दृष्टिकोनातून ताबडतोब स्कीम तयार करून या स्कीममध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि त्या खतांसाठी आणि औषधांसाठी या ठिकाणी अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या योजना या शासनामार्फत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये करण्याचा जो काही सरकारचा मानस होता तो मानस या ठिकाणी या GR मुळे या ठिकाणी निश्चितपणे यशस्वी होईल अशी माझी आशा आहे, अशी माझी धारणा आहे. या योजनेमध्ये समजा 4-6 महिन्यामध्ये जर काही त्रुटी आढळल्या किंवा काही या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या तर त्याचा आढावा या ठिकाणी घेण्यात येईल आणि त्या दृष्टिकोनातून दुरुस्ती करण्यात येऊन शेतकऱ्यांना अतिशय सुलभ आणि सुयोग्य पद्धतीने सुविधा निर्माण करण्यासाठी शासन कार्यतत्पर आहे. अशा प्रकारची घोषणा मी आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने करतो. सभागृहात ज्या पद्धतीचा आपला व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यानंतर विरोधकांकडून सातत्यानं आपल्या राजीनाम्याची मागणी होतीये. आपलं या संपूर्ण प्रकरणावर काय स्पष्टीकरण? मला कल्पना आहे की तुम्ही या संदर्भात प्रश्न विचारणार आहात म्हणून या बाबतीमध्ये मला एकच आपल्याला सांगायचं आहे की मी खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे, हा विषय एवढा लांबला का हे मलाही कळलं नाही. मी याच्यावरती खुलासा या अगोदर केलेला आहे. खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे ऑनलाईन रम्मी काय प्रकार आहे माहिती तरी आहे का आपल्याला? ऑनलाईन रम्मी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो, त्याला जॉईन करावा लागतो. वॉटर तुमचं अकाउंट जे आहे बँकेचं ते अकाउंट पण त्याच्याबरोबर तुम्हाला संलग्नपणे राहावं लागतं. त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रम्मी खेळता येत नाही. आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाउंट कुठलाही मोबाईल नंबर, माझा मोबाईल नंबर 9763711777 नंबर आहे. माझे अकाउंट बँकेचे अकाउंट मी या ठिकाणी देणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज तागत 1 रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही. मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनबुडाचा आहे, चुकीचा आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे. कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे, ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केला आहे आणि ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही. नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं, काय स्पष्टीकरण तुमचं? कारण तुम्ही त्याच्यात व्हिडिओ रमी खेळताना दिसताय, काय झालं? रमी नाहीच. मी सांगितलं की मी त्या दिवशी हाऊसमध्ये माझं काम होतं, 6 वाजता हाऊसचा टाइम होता, माझं लक्षवेधी होती आणि मला माझ्या OSD कडनं किंवा कोणाकडनं तरी माहिती मागवायची असेल तर SMS करावा लागतो किंवा फोन करावा लागतो किंवा मग या ठिकाणी तिथे त्यांना मध्ये येता येत नाही. त्यामुळे मग त्यासाठी मला एक मोबाईल मी मागवला होता. मोबाईल उघडल्यानंतर त्याच्यावरती लगेच तो गेम आला. तो गेम पॉपअप होतो सारखे 5-5 जो 1-1 सेकंदाला ते गेम येत असतात. तो गेम मला तो स्काईप करता आला नाही कारण तो मोबाईल नवीन होता माझ्या दृष्टिकोनातून. स्काईप कसं करायचं मला त्यात कळत नव्हतं. पण नंतर तो स्काईप केलेला आहे, पण स्काईप केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही किंवा तुम्ही दाखवलाच नाही. त्यामुळे तशा प्रकारचं ते जे गेम येतात वारंवार सारखे, तो काही एकच गेम येत नाही. आतापर्यंत मोबाईलवरती तुम्ही मोबाईल काढले तर 5G मध्ये आपण चाललोय. त्यामुळे मोबाईलमध्ये कुठलाही गेम पटकन लगेच पॉपअप होतात, पटकन पुढे येतात आणि स्काईप करावे लागतात. पण स्काईप पण ते 30 सेकंद होत नाही. आणि हा 18 सेकंदाचा फक्त व्हिडिओ आहे जो जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून त्याला स्काईप करण्यासाठी प्रयत्न करतो तर तेवढ्या वेळातला हा 10-15 सेकंदाचा फक्त व्हिडिओ त्यांनी शूट केला आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू झाले. कारण नाही वाचून त्याच्यामध्ये काही संबंध नव्हता. आणि ते खेळण्याचा पूर्ण खेळ का दाखवला नाही त्यांनी? पूर्ण या ठिकाणी जर दाखवलं असतं तर आपल्या लक्षात आलं असतं मीडियाच्या आणि महाराष्ट्राच्या सुद्धा की अशा प्रकारचं काही त्याच्यामध्ये तथ्य नाही आहे. त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी. जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं. त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याला न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन. पण हा व्हिडिओ समोर कसा आला? नेमकं तुमच्या जवळचा कोणतरी हा व्हिडिओ काढला असावा अशी शक्यता. प्रश्न असा आहे की तो व्हिडिओ कुणी काढला त्याची मला त्याच्या खोलात मला जाण्याची काही आवश्यकता नाही. तो खोल सभापती महोदय त्या ठिकाणी चौकशी करतीलच, तो काही विषय नाही. परंतु त्याच्यामध्ये एवढं विशेष काही नव्हतं की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा भावना दुखवतील किंवा त्याच्यामुळे आता छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये भावना दुखवतील असं कुठल्याही प्रकारचं काहीही नव्हतं. काहीही असं वेडवाकडं केलेलं नाही. मी आतापर्यंत शेतकऱ्याच्या संदर्भात महाराष्ट्रात इतके निर्णय घेतले त्या संदर्भामध्ये कोणी काही या ठिकाणी भाष्य केलेलं नाही.
आणि फक्त ज्याचा शेतकऱ्याशी संबंध नाही अशा गोष्टीच फक्त मीडियामध्ये दाखवल्या गेल्या. त्यामुळे या संदर्भामध्ये जे दोषी असतील त्या सर्वांचे CDR चेक करायचे. त्या सर्वांनी याच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे, कुणी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे, या सगळी चौकशी एकदा होऊन जाऊ द्या. वारंवार कृषी मंत्री म्हणून जे काय मीडियाच्या समोर आणलं जातं त्या संदर्भातली संपूर्ण चौकशी मुख्यमंत्री महोदयांनी करावी असं मी माझं स्वतःचं पत्र राज्यपाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती आणि अध्यक्ष या चौघांना देणार आहे. विरोधकांनी ना सातत्याने असं म्हणलंय की तुमचे जे वक्तव्य आहेत, मागच्या वेळी तुम्ही म्हणत होते की ढेकळांचा पंचनामा करायचा का, किंवा त्याच्या आधी काही शेतकऱ्यांच्या संदर्भात तुमचं जे वक्तव्य होतं हे अंडरलाईन करून सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचं वक्तव्य कृषी मंत्री का करतात? अहो मला सांगा, ढेकळं म्हणजे काहीतरी सांगा तुम्ही. जर तुम्हाला ढेकळांचा अर्थच कळत नाही तर त्यावरती उगीच मीडियामध्ये बदनामी का करतात? ढेकळं म्हणजे एकदा त्यामध्ये पीक काढणी प्रयोग संपला की त्यानंतर शेतीला नांगरट करावी लागते आणि नांगरट केल्यानंतर त्या नांगरटीमध्ये जर शेती पाण्याची बागायती असेल तर काही प्रमाणात मातीचे या ठिकाणी मोठे मोठे ढेपले या ठिकाणी बाहेर येतात, काही ठिकाणी माती बाहेर येते, काही ठिकाणी मुरूम येतो. डिपेंड्स अपॉन म्हणजे जशी शेती असेल तसं. आता ज्या शेतीमध्ये काहीच शक्य नाही, जी शेती जर पूर्णपणे हार्वेस्टिंग झालेलं आहे, त्या शेतीमध्ये पिकच उभे नाही, त्याचे पंचनामे कसे करायचे तुम्हीच सांगा मला. म्हणजे काय चुकीचं, त्यात काय चुकीचं आहे? ज्या शेतामध्ये पिकच नाहीये. मी काय म्हटलंय की शेतीचे पंचनामे होत नाही, पंचनामे पिकाच्या नुकसानीचे होतात. त्यामुळे पिकाच्या नुकसानीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश सन्माननीय कलेक्टर आणि सन्माननीय कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे. पंचनामे आले की तो प्रस्ताव शासनाला जो ठेवू शकत नाही, परंतु पावसामुळे त्याचं पिकाचं नुकसान झालेलं आहे तर त्याची सुद्धा या ठिकाणी नुकसान भरपाई शासन करेल अशा प्रकारची मी घोषणा त्या ठिकाणी केली होती. त्यामुळे जिथं माती आहे, ज्या जमिनीत काहीच नाहीये त्या जमिनीचे पंचनामे कसे करायचे सांगा. किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही किंवा या ठिकाणी कृषी संघटनेने मला फक्त समजून सांगावं की ढेकळाचे पंचनामे कसे करता येतील. ते जर मला समजून सांगितलं तर मी सांगेल ढेकळाचे पंचनामे करायला लावतो. प्रश्न असा, मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे? खड्डा कोणाचा आहे? हा महानगरपालिका तुम्ही आदेश दिले का? हा रस्ता MSRDCचा आहे का? हा BNCचा आहे का? हा MMRDAचा आहे का? म्हणजे अशा प्रकारे उपप्रश्न अनेक निर्माण होतात आणि एवढं करून मग खाली प्रतिक्रिया देणारे काय लिहितात? प्रतिक्रिया म्हणतो हा दारूच पिलेला असेल, दुसरा म्हणतो नाही सकाळची वेळ दिसते, हा सकाळी जातं. त्यामुळे आता ते स्किप करायला वेळ जातो ना तेवढा, तर स्किप करेपर्यंत मोबाईलचा इन्स्ट्रुमेंट माहिती नसल्यामुळे स्किप करेपर्यंत मला 10-15 मिनिटात काही घोषणा केल्या. माझ्या आतापर्यंतच्या कमीत कमी 52 GR निघालेत. इतक्या घोषणा केल्यात मी नवीन, इतके कामं कृषी खात्यामध्ये केलेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो, मी शेतावर जाऊन आलो, बांधावर जाऊन आलो, अनेक संशोधन केंद्रामध्ये गेलो. ज्या संशोधन केंद्रामध्ये सुविधा नाही त्यांना सुविधा देण्याचं मी या ठिकाणी प्रॉमिस केलंय, आश्वासन दिलंय. आतापर्यंत एकही कृषी मंत्री एकाही संशोधन केंद्रावर गेलेला नाही. मी विद्यापीठांना जाऊन भेट दिल्या, संशोधन केंद्रात जाऊन भेटी दिल्या, शेतकऱ्यांना जाऊन भेटी दिल्या, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारचे GR काढले. फर्स्ट कम फर्स्ट सर्वचा GR माझाच आहे. प्रत्येक गावामध्ये वेदर स्टेशन निर्माण व्हावं ही पण माझीच मागणी आहे. म्हणजे या गोष्टीमध्ये ज्या अडचणी शेतकऱ्यांच्या आहेत त्या अडचणी दूर करण्यासंदर्भात आपल्याला काय काय करता येईल आणि त्या संदर्भातली फीडबॅक जो आहे तो शेतकऱ्यांकडून कसा मिळेल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये प्रचंड मोठा बदल या कृषी विभागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. मी तर आपल्याला एवढंच सांगतो की 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये 3रा क्रमांक कृषी विभागाचा आलाय. उगीच येतो, आपोआप येतो कधी नंबर. ज्यांच्याबद्दल तुम्ही असं म्हणता की त्यांना कोर्टात खेचू किंवा ज्यांनी व्हिडिओ काढला त्यांना कोर्टात खेचू, त्यांचं असं सांगणं आहे की आमच्याकडे याचा मोठा व्हिडिओ आहे तो पण आम्ही समोर आणू. जरूर आणू ना, काही हरकत नाही, आमची त्या तयारी आहे. मी कोर्टात खेचणारे म्हटल्यावर त्यांना कोर्टात दाखवावंच लागेल. ते मी त्याची चौकशी लावणार आहे सविस्तर. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी लागणार आहे. मी ऑनलाईन रमी खेळत होतो का आणि ऑनलाईन रमीचे माझे सगळे रेकॉर्ड, माझे मोबाईल नंबर, माझा CDR, माझे अकाउंट्स, हे सगळे ते लिंक त्याच्याशी आहे का हे सगळे चौकशीतून बाहेर येईल. आणि चौकशीतून बाहेर आल्यानंतर तो रिपोर्ट नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री या ठिकाणी जाहीर निवेदन करतील. आणि त्या संदर्भात जर मी दोषी सापडलो तर मी त्या क्षणाला 1 सेकंदामध्ये राज्यपालकडे जाऊन माझा राजीनामा देऊन टाकेन. ते कोण काय बोलतं, विरोधक काय बोलतात याच्याशी मला घेणं नाही. पण जे विरोधक जे बोलले माझ्या संदर्भात, रमीच्या संदर्भामध्ये, त्या सर्व विरोधकांना आबरू नुकसानीचा दावा मी त्यांच्यावर दाखल केल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं नाही,
परंतु उपमुख्यमंत्री अजितदादांशी या संदर्भात काही नाही बोलणं झालं. वाढदिवसाच्या त्यांचा फोन शुभेच्छा. वगैरे काही आला नाही. नाही, फोन बंद आहे त्यांचा, फोन स्विच ऑफ आहे. पण आपल्याला म्हणजे एवढं वादन उठलेलं असताना आपल्याला असं वाटलं नाही का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालावं आपली बाजूला जे बंद मांडलं? मुळात वादंग उठवलं कुणी? वादंग उठण्यासारखं झालं काय? आपण तिथे- मी अनावश्यक गंभीरता निर्माण करताय. मला तेच सांगायचं ना, मला सगळ्या ज्या लोक दोषी आहेत यांचे सगळ्यांचे सीडीआर चेक करायचे आहेत. यांच्या पाठीमध्ये नेमकं कोण आहे, यांच्या पाठीमध्ये यांना कोणाचे फोन जातात, हे कोणामुळे मला टार्गेट करताय आणि 5-5, 10-10 सेकंदाची फक्त जाहिरात दाखवतात. मी शेतकऱ्यांना म्हटलो नाही, मी असं म्हटलो की लग्न कार्य सुपाऱ्या याच्यावरती खर्च जास्त कोणीच करू नये. म्हणजे शेतकरीच नाही, शेतकऱ्यांनी तर करूच नये, परंतु इतर सुद्धा व्यापारी आहेत, उद्योजक आहेत, नोकरदार आहेत. लग्न ही काय स्पर्धा नाही, लग्न हा एक संस्कार आहे. त्यामुळे संस्काराच्या पद्धतीने करावं आणि तो मला अधिकार आहे. कारण मी लग्न माझं स्वतःचं मंदिरामध्ये केलेलं आहे. मी माझ्या लग्नावर खर्च केलेला नाही. माझ्या मुलीचं लग्न सुद्धा मी 250 लोकांमध्ये केलेलं आहे. त्यामुळे मला नैतिक अधिकार आहे बोलण्याचा. कुणी बोलावं, ज्याला नैतिक अधिकार आहे तोच बोलू शकतो ना. मी काय राजकीय पुढाऱ्यांसारखे लग्न केलेलं नाहीये. मी साध्या मंदिरात जाऊन लग्न केलंय माझं. आपण काय कुठल्या वादात आला त्यामुळे तुमचा पक्ष देखील अडचणीत होता असं वाटत नाही का? नाही, अजिबात नाही. माझा पक्ष अतिशय उत्कृष्ट काम करतोय. माझे पक्षाचे नेते नाही अडचण येईल का? मी जर तुम्ही मीडिया जर चुकीच्या पद्धतीने दाखवत असाल तर मग पक्षाला अडचण येईल, लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतो. मीडियाला समोर जाऊ शकत नाही. मीडियातून बातम्या जाऊ राहिल्या सगळ्या. पण हा काही व्हिडिओ मीडियाने काढला होता. तुमच्या सभागृहातल्या कुठल्या तरी सदस्यांनी तो व्हिडिओ काढला. रोहित पवारांनी पण माझं असं म्हणणं आहे की मीडियाने खात्री करणं आवश्यक होतं का नाही? हा तुमचा काय फोटो आहे, कशामुळे आलाय, हा रमी आहे का काय आहे? तुम्ही मला विचारलं असतं तर कदाचित ते काल दिली ना मी प्रतिक्रिया की रमी नाही आहे ती, आणि त्याबरोबर ते गेम कुठेतरी स्काईप करत असताना तो दिसलेला आहे. एवढंच बोललो मी काल, सांगितलं मी त्याला. पण त्याला थांबायला पाहिजे की नाही प्रकरण? ते थांबलं नाही. पुन्हा 3-4 दिवसापासून मीडिया सुरूच आहे. बघा, तटकर साहेबांनी अतिशय सौजन्याने त्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं निवेदन घेतलंय, उठून बोललेत. इतक्या रागारागात ते लोक बोलले तरी पण तटकर साहेबांनी खूप शांतता राखून ते निवेदन घेतलेलं आहे आणि शांततेच्या वातावरणात चालू होतं. नंतर काय झालं त्याच्या मला कल्पना नाही, परंतु जे काही झालंय ते चुकीचं झालंय ही गोष्ट मला पण मान्य आहे. मला टार्गेट केलं जातं. कोण टार्गेट करतंय? काय तुमचा ती चौकशी तर करावीच लागेल ना. म्हणून तर म्हटलं की सीडीआर चौकशी करावी लागेल आणि त्या संदर्भामध्ये जे राजकीय पुढारी कोणाशी बोलतात, कोणत्या संदर्भात बोलतात, कोण त्याला जबाबदार आहे ते शोधावंच लागेल मला कुठल्याही परिस्थितीमध्ये. ते नाही सांगता येणार मला. चौकशी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत. सभागृहामध्ये जो विषय होतो तो न्यायपालिकेत घेऊन जाता येते. दावा पूर्ण होण्याने कसं दाखल करणार? चौकशी करणार, पहिले सभापती चौकशी करणार, पहिले अध्यक्ष चौकशी करणार. खालच्या औषध लोकांना वरच्या औषधच्या मंत्र्यांविषयी असं बोलता येतं की नाही, तो कायदा काय आहे ते तपासून घेणार. ते काल त्याचा चौकशी अहवाल आल्यानंतर मी माझी केस कोर्टामध्ये त्यांना शोकास नोटीस देणार की तुम्ही आबरू नुकसान तुमची माझी तुम्ही राज्यभर बदनामी केली, या संदर्भात तुम्ही तुमच्यावर केस का दाखल करण्यात येऊ नये. माझी इथून गेल्यानंतर जळगाव नंदुरबारला तर पुढच्या आठवड्यामध्ये नवे नाही आहे ना, मग तुम्ही आज कसं काय मीडियाला डायरेक्ट देतात? अशी कशी काय बदनामी करता तुम्ही एखाद्या मंत्र्याची? तुम्ही जे सीरियल चेक करायचं म्हणताय, स्वपक्षातले किंवा मित्र पक्षातले पण काही लोक असू शकतात. असू शकतील ना, जे असतील ते बाहेर येतील. चौकशीतून जे असेल ते सत्य बाहेर येईल. सभागृहात त्या दिवशी देत होते त्या प्रत्येकाचं सीरियल चेक करा अशी आपली मागणी. नाही, त्यांचा सीडीआर नाही. याच्यामध्ये कोण कोण नेते कोणाकोणाशी बोलतात आणि काय या ठिकाणी ते ब्रीफ करतात त्या संदर्भातली माहिती घेण्यात येईल. काही मीडियाचे पण लोक असू शकतात त्याच्यामध्ये, ते पण चौकशी करावं लागेल. मी तुम्हाला एकच सांगतो की एकदा मी शिवसेनेमध्ये आमदार असताना सकाळ पेपरला मुंबईला एक बातमी छापून आली की माणिकराव कोकाटे अशा प्रकारचे भ्रष्टाचारामध्ये अडकले. मी स्वतः आर पाटील त्यावेळेस केंद्रीय गृहमंत्री होते, मी त्यांना स्वतः पत्र दिलं की अशा प्रकारचा आरोप माझ्यावर या ठिकाणी वृत्तपत्राने केलेला आहे, याची सविस्तर चौकशी व्हावी. रितसर अँटी करप्शनने माझी चौकशी केली आणि मला निर्दोष सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे माझ्या बाबतीमध्ये आतापर्यंतचा इतिहास आहे, कुठेही तुम्हाला काही सापडणार नाही. त्यामुळे मला या सगळ्या गोष्टीचं काही या ठिकाणी माझा स्वार्थ काही नाही याच्यामध्ये. त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या दिशेने चालल्या असं वाटतंय आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी ब्रीफ करतो. तुम्ही सभागृहामध्ये मोबाईल बंदीची मागणी करणार का? शासनाने आदेश दिला तर बंद करू, आपला काय प्रश्न? तुम्ही तुमच्या बाबत असं घडलं नाही, मी का बंद करण्याची मागणी करावी?
असं काय मोबाईल बाकीचे आमदार लागेल तेवढे त्याचा PDF येतात, माहिती येते, खालून उभं राहिल्यानंतर आपल्याला डिपार्टमेंट माहिती येते, ती माहिती पुटअप करायला होते. प्रत्येक वेळेस आपल्याला समोरचा तो लॅपटॉप असतो तो चालूच असतो असं नाही, कारण बंद असतो. अनेक कारण असतात त्याला. मोबाईल वास्तविक बंदच होता पूर्वीचा, पण आता तो अलाउड केला आहे अध्यक्ष महोदयाने. त्यांना वाटलं तर ते बंद करू शकतात, तो काय विषय नाही. आतापर्यंतची योजना दाखवा ना. अच्छा. ठीक आहे ना, सांगा ना, हे शूट करा, दाखवा. तो जरा लाईट बंद करावं लागेल हो, बरोबर. कॅमेरा नीट करा, सरळ करा, सरळ करा, सरळ. उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं मनपूर्वक स्वागत आहे. आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री नामदार श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आदरणीय कृषी मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली मी ब्रह्मांडकर आणि आमचे कलाकार मंगेश निकाणीकर यांच्या संबंध टीमच्या वतीने आपण सिन्नर या ठिकाणी सिन्नर शिर्डी या महामार्गावरती औद्योगिक क्षेत्र आहे त्या ठिकाणी तब्बल 4,04,42 आणि याच्या स्क्वेअर फूट मध्ये